नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये अंतरा म्हणते, लीला तुझ्या मिस्टरांना भेटू शकते का? लीला शौकून बघायला लागते. ती म्हणते, तू गैरसमज करून घेऊ नकोस हा. मला त्यांना विचारायचं आहे, मी इथे राहिली तर त्यांना आवडेल का? ते जर हो म्हटले तर मी निसंकोच राहू शकते. लीला म्हणते, हो भेटू शकता. ती म्हणते, लीला तू माझ्या लहान बहिणीसारखं मला किती जीव लावतेस. थँक्यू. लीला मान हलवते. अंतरा निघून जाते. तिच्या मागे आजी उभी असते. लीला म्हणते, आजी. आजी म्हणते, लीला का का केलंस असं? तू अंतराबद्दल कुणालाही काही सांगणार नाही असं मला वचन दिलं होतं ना, मग तू का वचन मोडलंस? रडत म्हणते, तुला माहिती आहे का, तुझ्या ह्या निर्णयामुळे या घरावर, तुझ्यावर, तुझ्या आणि अभिरामच्या संसारावर, अभिरामवर केवढं मोठं संकट कोसळणार आहे. तुझ्यामुळे, अभिराममुळे मी माझ्या मनावर दगड ठेवला आणि ठरवलं अंतराला ह्या घरामध्ये घेऊन यायचं नाही. हा निर्णय घेतला होता, पण तू काय केलंस? लीला म्हणते, आजी. ती बास. मोडलास निर्णय, मोडलंस वचन, घेऊन आली ना अंतराला. लीला म्हणते, आजी. ती म्हणते, मला आता काही ऐकायचं नाही. याचा तुला आणि अभिरामला केवढा मोठा त्रास होणार आहे हे मी नाही बघू शकणार बाळा. लीला म्हणते, आजी मला माफ करा. ती म्हणते, लीला तू जे काही केलं ना ते माफ करण्यासारखं नाहीच आहे. ती निघून जाते. लीला आजी आजी करत असते. अभिराम खूप रडत असतो. तेवढ्यात लीला जाते आणि म्हणते, अबी, एजे. एजे तिच्याकडं शॉकून बघतो. लीला म्हणते, मला बोलायचं आहे तुमच्याशी. अंतरा ताईंना घरी आणण्याआधी मी तुम्हाला सगळं सांगायला होतं. आता कुठे तुम्ही तुमच्या भूतकाळातून बाहेर आलात आणि मी पुन्हा एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या समोर आणून उभा केला. पण मी काय करायला पाहिजे होतं? एजे, अंतरा ताईंनी खूप वर्ष एकटे काढले. म्हणजे एवढ्या मोठ्या अपघातातून ते वाचल्या, पण त्यांना पूर्वीचं काहीच आठवत नाही. इतके वर्ष त्यांचं घर संसार असताना ते तुमच्यापासून लांब राहिल्या. त्यांची काही चूक नसताना त्यांनी वनवास सहन केला आणि आज तर त्यांचं ह्या जगात कुणीच नाही असं समजून जीव द्यायला निघाल्या होत्या. तरी एजे लीलाकडं बघत नाही आणि काही रिस्पॉन्सही देत नाही. लीला म्हणते, असं असताना मी कुणालाही काही सांगितलं नसताना मी स्वतःला माफ नसते करू शकले. हे जे अंतराताईंना तुमच्याशी बोलायचं आहे. तो लीला माझी एवढी मोठी परीक्षा नको घेऊ. एवढा माझ्यात धीर नाही आहे. लीला म्हणते, एजे त्या जर तुमच्याशी काही बोलल्या ना तर त्यांना जुनं काही आठवेल. असे किती वर्ष ते अजून अंधारात काढणार आहे. आपण त्यांच्या आठवणी त्यांना परत द्यायलाच हव्या. प्लीज एजे, प्लीज एवढं कराल ना? एजे अंतराकडे जातो. अंतरा म्हणते, प्लीज या ना. नाही म्हणजे मला माहिती आहे माझ्याशी बोलायला तुम्हाला ऑड वाटत असेल. मला एवढंच विचारायचं होतं, तुम्हाला आवडेल ना मी इथे राहिलेली? एजे म्हणतो, राहा ना, प्लीज राहा. अंतरा म्हणते, खरंच तुम्ही खूप नशिबवान आहात. तुम्हाला लीलासारखी बायको मिळाली. ती आता लीलाचं भरभरून कौतुक करते आणि म्हणते, माझं ह्या जगामध्ये असं कोणीच नव्हतं. पण 2 दिवस झाले लीला भेटली आणि असं वाटलं माझी लहानी बहीणच आहे. पण एजे मात्र काहीच बोलत नाही आणि निघून जातो. अंतराचे सगळे फोटो खाली येत असतात. दुर्गा मोठ्याने ओरडते, काय करताय तुम्ही? हे फोटो का खाली आणले? सरू म्हणते, एजंटला जर कळालं ना तुम्हाला माहीत नाही ते तुमचं काय करतील. दुर्गा म्हणते, कोणी सांगितलं तुम्हाला? तेवढ्यात लीला म्हणते, मी सांगितलं. दुर्गा म्हणते, तू सांगणारी कोण? सरू म्हणते, हे आमच्या सासूबाई आहे आणि त्यांचे फोटो आहेत. ते कुठेही जाणार नाहीत. लक्ष्मी म्हणते, विसरली की काय? तू आमच्यामुळे घरात आली. दुर्गा म्हणते, अंतराई आमच्या खऱ्याखुऱ्या सासूबाई आहे. तुझा काय संबंध ग? कुठल्या हक्काने करतेस? तिघी पण लीलाला खूप बोलत असतात. दुर्गा म्हणते, आम्ही तुला काही करू देणार नाही. तेवढ्यात किशोर म्हणतो, दुर्गा लीला जे करते ते बरोबर आहे. दुर्गा आता नाटक करायला लागते. किशोर म्हणतो, दुर्गा नीट ध्यानात घे. आता जर अंतराईच्या जवळचं कोणी असेल तर ती फक्त लीला आहे आणि लीला जे करते ते अगदी बरोबर आहे. तो आता दुर्गाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो. दुर्गा म्हणते, तुम्हाला जे करायचं ना ते करा, मला नका सांगू, आणि निघून जाते. तिच्या मागे सरू आणि लक्ष्मी पण जातात. किशोर म्हणतो, दुर्गा तू अंतराईला आणून खूप उपकार केलेत. तुला माहीत नाही आमच्या भावंडासाठी अंतराईने खूप काही केलं ग. त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत.
हात जोडून म्हणतो, मी तुझे आभार मानतो, तू त्यांना घरात आणलं. लीला, तुला जी काय मदत लागत असेल ना मला सांग, मी करतो. लीला म्हणते, थँक्यू किशोर सर, आणि निघून जाते. अंतरा कपड्याच्या घड्या घालत असते. लीला जाते, तिला मदत करायला लागते. अंतरा म्हणते, लीला अगं तू राहू दे, मी करते ना. लीला म्हणते, काम करता करता तेवढेच गप्पा होतील. अंतरा म्हणते, खरंच लीला, असं वाटतच नाही, कुठेतरी नवीन ठिकाणी आले. लीला विचारते, इथे बघून तुम्हाला काही आठवतं का? ती नाही, मी पहिल्यांदाच आले, पण हे घर मला आपलंच वाटतं, कारण हे घर तुझं आहे म्हणून. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.